काय ग तू बाळा? काय आज कसला दिवस आहे, मला दूध सुद्धा नाही सकाळी उठली काय तर. करावा, साहेबांचा गुडघा दुखायला लागलाय. बसल्या तर धार काढायला नाही म्हणून, पण काढायला लागत ना आता. काढायला लागले तर. काय काय दूध तापू ठेवलंय तुला प्लेट मध्ये तिथं? आता ठेवले 11 वाजले त्या. मग आपल्या आपल्या बहिड्याला का नाही अशी आमट्या बहिड्या आणि असं वाटतं की बहिड्याला म्हणायचं नाही, मला सगळेच लेकरं सारखे येते बरं का. जसा मला बहिड्या प्रिय आहे तशा माझ्या तिन्ही पण लेकी मला सारख्याच येत्या बरं का. तुम्ही काय तसा गैरसमज घेऊ नका बहिड्या बहिड्या करते म्हणून, पण मला सगळीच ती लेकरं भाजी सारखी आपल्या येते. काळ्या तिखटाची केली त्याला तर सांगा परसात की. परसातला का नाही आवडती भाजी लय आवडते मला शेवयाची. म्हणजे त्याला आवडती म्हणून मी करते. दिदूबाळ बी डाएट वरच आहे. दिदूबाळाला जी जी आवडते ती मी करतेच की. पण आता कुणाचं नाव घ्यायचं, मग बहिड्याला आवडतंय म्हणून बहिड्याला आवडतं असं म्हणते मी. तर आपल्या काळ्या इसराची अशी मस्तपैकी शेंग केली आहे बघा. मस्तपैकी पातीला बरं आमटी आणि भाकरी केल्या त्या. तोंडाला पाणी बी लय सुटतंय, पण आता जेवायचं नाही, परत असं जेवायचंय. वास यायला लागला एवढं लय पाणी सोडतात माझ्या तोंडाला. तर आपल्या अशा मसाल्याची काळ्या इसराची मस्तपैकी आमटी केली बरं का. त्याच्यात मी घेतला होता थोडा भाजीला. रोजच्या रोज ताजा करते, रोजच्या रोज घेते आणि तुम्हाला पण देते, ही माहितच आहे. तर अशी भाकरी आणि असं शेंग आमचं दिदूबाळ ना आमचं बहिड्या खायला लागलं. भाकरी दाखवली आणि एक घास खाऊन सांग कसं लागतंय ती. लगेच सांगतो. तोंडी लावायची दे का तुमच्या तोंडाला किती पाणी सुटलं ते सांगा मला. काय करावं, मला मी दम निघत नाही. भाजी भाकरी काला करून रगडून खाऊ वाटतं. लय भारी आलो मम्मी, एक नंबर झालं. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट, बहिड्यापेक्षा माझ्यापेक्षा दिदूबाळाच्या तोंडाला इतकं पाणी सुटतं. पण काय करावं, डाएटच नाही. मग ती एकच खायचं, भाकरी खाला असं खाऊ वाटतंय. बयाचं बघून बयाकडे बघत बसतील, माझं पोट भरतंय असं म्हणते.